जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय यशोदानंदन ब्रज जन रंजन। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं गदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु भयेवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सगळ्यांचं नवीन वर्षातील आपला हा पहिला कार्यक्रम। पहिल्या कार्यक्रमामध्ये नवीन वर्षाचं इंग्रजी कॅलेंडरनुसार हे नवीन वर्ष आणि त्यातील हा पहिल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून बारामती इस्कॉनतर्फे हार्दिक असं स्वागत करतो। आपण वेळात वेळ देऊन ह्या कार्यक्रमासाठी आलात, आपले खूप खूप आभार। 31 डिसेंबर कसं गेलं आपलं? आवडलं का सगळ्यांना कार्यक्रम? हरी बोल। आम्ही आता बरेच वर्ष इस्कॉनमध्ये, त्यामुळे आमचे 31 डिसेंबर असे आहेत, काही जण नवीन असतील या ठिकाणी, तर त्यांच्यासाठी हा 31 डिसेंबरचा कार्यक्रम जरा वेगळा असेल। बाहेरच्या जगामध्ये जर आपण पाहिलं तर 31 डिसेंबरचा कार्यक्रम कसा साजरा होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि आपल्या इथे झाला खरं म्हणजे अनेक भक्तांनी तपश्चर्या करून हा कार्यक्रम चांगला करण्यासाठी प्रयत्न केला। जसे की आता लेक्चर असतील, आपण नशीबवान की आपल्याला 2 लेक्चर ऐकायला मिळाले, खास करून श्यामानंद प्रभू आणि नंदुलाल प्रभूंची। श्यामानंद प्रभूंची तारीख मिळवण्यासाठी मोहनचंद्र प्रभू जवळजवळ 15-20 दिवस प्रयत्न करत होते। आपल्याला कदाचित आपलं भाग्य माहीत नसतं की आपण किती भाग्यवान आहोत। श्यामानंद प्रभू सगळ्या सेंटरला जातात,
वर्षातून एकदा तरी अशी अजिबात शक्यता नाही। जसं आपण ऐकलं की कितीतरी नेट ट्रान्सलेशनची सेवा प्रभूजी कित्येक वर्ष करतायत आणि बाकी मंदिराच्या सगळ्या सेवा, सगळं मॅनेजमेंट आणि त्यातून बारामतीसाठी वेळ मिळणं हे म्हणजे आपलं खूप मोठं नसीब की आपल्यासाठी ते आले। आणि ते म्हणलेत वर्षातून 4 वेळा येण्याचा मी विचार करेल म्हणून, हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। श्रीमान नंदुरबार प्रभूजी ही बरी यूथ प्रीचिंग असेल, मुंबईमधले काही मॅनेजमेंटमध्ये असतील, अनेक कमिटीवरती नंदुरबार प्रभूजी पण आहेत। महिन्यातून 5-6 दिवस नंदुरबार प्रभूजी वेळ काढतात, हीही आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। तर मला वाटतं श्यामानंद प्रभूंनी बऱ्यापैकी तत्व सांगितलं, फिलॉसॉफी सांगितली, प्रभूजींनी बऱ्यापैकी कथा सांगितल्या महाराजांच्या। श्यामानंद प्रभूंनी कथा नाही जास्त सांगितल्या महाराजांच्या, नंदुरबार प्रभूंनी सांगितल्या, पण त्यांनी एकंदरीत गुरुतत्व काय ते त्यांनी सांगितलं। 31 डिसेंबरच्या दिवशी हे ऐकायला मिळणं, आदल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी, हे आपलं भाग्य आहे। त्यानंतर आपण एक ग्रॅटिट्यूड कार्यक्रम केला की आपल्यालाही माहीत नव्हतं की बारामतीमध्ये इतके भक्त आहेत की इंग्रजी ट्रान्सलेशनचं काम करतायत, सेवा करतायत महाराजांच्या जे काही कोट्स असतील किंवा पुस्तकं असतील त्यासाठी। आपण भाग्यवान आहे की महाराजांचे शब्द जर आपल्याला इंग्रजी इतकेसे समजत नसतील तर ते आपल्याला सोप्या पद्धतीने, आणि त्यासाठी ते किती प्रयत्न करतायत बारीक बारीक गोष्टीचा, व्याकरणसाठी असेल तर व्याकरणसाठी एक सेवा करणाऱ्या माताजीत, व्याकरणची काही चूक होऊ नये त्याच्यामध्ये प्रत्येक शब्द ना शब्द नंदुरबार प्रभूजी त्यांना मार्गदर्शन करतायत, आणि त्यानंतर ते सगळं आपल्यापर्यंत येते। तर त्याच्या मागे त्यांची खूप मोठी तपश्चर्या आहे, कारण कुठलीही अशी गोष्ट तपश्चर्याशिवाय शक्य नाही। ते आपला रोजच्या जीवनातला काही वेळ यासाठी देत आहेत, मीटिंग होत असतील, त्यांच्या चर्चा होत असतील, आणि त्यामुळे आपल्याला सहज सकाळी उठलो की आपल्याला लगेच एक मराठीतला कोट महाराजांचा येतो, आणि आता पुस्तक पण येते जे आपल्याला उपलब्ध होईल थोड्या दिवसात। तर त्यांच्याप्रती ग्रॅटिट्यूडचा सुंदर कार्यक्रम झाला, खूप आवडला सगळ्यांना, आणि आनंद वाटला की आपल्या जवळचे भक्त इतकी मोठी सेवा, त्याच्यामध्ये काही अमेरिकेचे पण भक्त आहेत, पुण्याचे आहेत, बाहेरचे आहेत, आणि त्याच्यामध्ये आपले बारामतीचे भक्त जास्त आहेत, ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। हरी बोल। शेवट सगळे भक्तच आहेत, तरी पण आपल्या जवळचे असल्यावर अजून जास्त आनंद होतो, त्या पद्धतीने खूप आनंद वाटला। त्यानंतर प्रसाद कसा वाटला सगळ्यांना? हरी बोल। एक भक्त नवीन मला सांगत होते, नवीन भक्तांचं पण फार निरीक्षण असतं, ते म्हणले तुम्ही प्रसाद ठेवलाय ना त्यामुळे बरं आहे, कार्यक्रमानंतर शक्यतो बाहेरच्या जगामध्ये कुठल्या कार्यक्रमानंतर इतका प्रसाद ठेवला जात नाही। कुठलेही कार्यक्रम जरी तुम्ही पाहिले, रेग्युलर साप्ताहिक कार्यक्रम कुठं चालतात, कुठल्या संस्थेचे चालतात आम्हाला काही माहीत नाही, पण बरेच जण बऱ्याच ठिकाणी फिरून इथं आलेले पण आहेत, बरेच कार्यक्रम पाहिलेत, बऱ्याच गोष्टी पाहिल्या, तर मग ते इथं आलेत। इतका असा प्रसादाचं नियोजन बाहेर बघायला मिळत नाही, काही ठिकाणी तर प्रसाद सुद्धा नाही, लेक्चर ऐकायचं आणि जायचं। आणि आपल्या सगळ्यांना प्रसादाचं एवढं आकर्षण आहे, जसं लेक्चर संपलं तसं इतकी रांग झाली मोठी तिथं प्रसादाची की मला नंदुरबार पूर्ण सांगायला लागलं, प्रभूजी थोडंसं आता तुम्ही जे कीर्तन करताय, सॉरी म्हणलं मी तुम्हाला थांबवतोय, पण मला एक अनाउन्समेंट करायला लागेल की प्रसाद वितरणासाठी काही भक्तांनी तिकडे चला म्हणून। तर प्रसादावरती आपलं एवढं प्रेम आहे। एक नवीन भक्त म्हणत होते, तुम्ही जर प्रसाद जर बंद केला ना तर निम्मे भक्त यायचे राहतील म्हणले इथं इस्कॉनच्या मंदिरामध्ये। तर हे स्वाभाविक आहे, सगळ्यांनाच प्रसादाची आवड आहे। मी पण सुरुवातीला प्रसादाच्या मोहातूनच इथं आलोय, सगळेजण आपण त्या मोह आहेच। सुंदर अशा प्रसादासाठी तेही जी काही टीम आहे खूप प्रयत्न करत होते, आदल्या दिवसापासून असेल, नियोजन आठवड्याभरापासून असेल, काय करायचं काय नाही ते आणण्याचं सामान आणि ते सगळे कष्ट। मी म्हणलो काय की आपण नशीबवान की तपश्चर्याशिवाय आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात। आपल्याला फार तपश्चर्या करायला लागली नाही, आपल्याला जे काय 2-2.5 तास फक्त बसण्याची तपश्चर्या करायला लागली, ऐकायचं, बसायचं, प्रसाद घ्यायचा, एवढीच आपल्यासाठी तपश्चर्या। पण याच्या पाठीमागं अनेक गोष्टी होत्या। त्याच पद्धतीने डेकोरेशन टीम, जे अनेक वर्ष आपण पाहतोय की सुंदर असं डेकोरेशन असतं,
कोणत्याही कार्यक्रमाचं डेकोरेशन पाहिलं की बाहेरचं जो आपण म्हणतो प्रोफेशनल डेकोरेशन त्यालाही मागे टाकेल इतकं चांगलं डेकोरेशन आणि कमी खर्चामध्ये करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांना तर रात्रीच्या वेळेला उशिरापर्यंत जागून ह्या गोष्टी करायला लागतात आणि दुसऱ्या दिवशी ते डेकोरेशन काढायचं. डेकोरेशन करण्यानंतर काढणं ही तितकीच मोठी गोष्ट आहे. त्यातही खूप आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि काय डेकोरेशन करायचं त्याच्या कल्पना पाहिजे. मला वाटतं आवाज घुमतोय का थोडासा लोकेशन थोडा हां ओके. तर डेकोरेशनचं एवढं सोपं नाही आहे. ते खूप त्याच्या मागं कष्ट आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की करायचं काय नक्की ती कल्पना आणि ती थीम बरोबर जुळली पाहिजे त्या ठिकाणी. त्याच्यामध्येही त्यांनी अनेक गोष्टी कष्ट घेतले. त्या कोट्स वगैरे बनवणं, त्या लावणं, त्या कुठल्या बनवायच्या 70 प्रकारचे त्यांनी त्या कोटचे ते हे केले होते. त्यानंतर जी सेवा आहे ती पुजारी सेवा. अजूनही काही सेवा माझ्याकडनं राहून जातील. सुरुवातीपासूनही अनेक जणांनी अनेक सेवा केल्या असतील, पण पुजारी सेवा त्यांना लेक्चर कधी ऐकायला मिळत नाही. लेक्चर त्यांना बाकी सगळ्या गोष्टी पुढच्या करायला लागतात. लेक्चरही त्यांना कधी कधी मिळत नाही, पण ते करतायत. आणि कधी कधी असं झालं की त्यांना प्रसाद पण नाही मिळला. आपण झालं की आपण लगेच जातो आणि ते पुजारी सेवेला कधी कधी 11-12 वाजता ते सगळं आतला आवरून परत यायला. आता तरी कार्यक्रम बाहेर होता. ज्यावेळेस अभिषेक वगैरे असतो त्यावेळेस तर त्यांना त्या सगळ्या गोष्टी आवरण्यामध्ये आणि ते सगळं आतलं जे काही साहित्य बाहेर आणण्यामध्ये त्यांना सगळ्यात जास्त उशीर त्यांना होतो. आणि कधी कधी त्यांना प्रसादही उपलब्ध होत नाही. आमच्याकडनंच राहून जातो, आम्ही विसरून जातो. आम्ही त्यांना किती वेळा सांगतो की बाबा तुम्ही आधी आम्हाला कल्पना द्या, तुमच्या नावाचा आम्ही प्रसाद बाजूला ठेवतो, पण त्यांच्याकडनंही सांगणं होत नाही आणि त्या गोष्टीमध्ये ते राहून जातात. तर ही पुजारी कमिटीची सेवा आहे. कदाचित ती पडद्यामागची असेल, आपल्या नजरेस येत नसेल, पण तीही खूप मोठी सेवा भक्त करतायत. अनेक लोकांच्या तपश्चर्येत कोणताही कार्यक्रम करायचा म्हटला तर, आणि त्या तपश्चर्येमधनं आपल्याला जो 31 डिसेंबरचा कार्यक्रम छानपैकी मिळाला की जसं 31 डिसेंबर बाहेरच्या जगात गेलो असतो तर आपण वेगळ्याच वातावरणात गेलो असतो. पण काही भक्त मला म्हणाले की लक्षातच आले नाही 31 डिसेंबर आहे आज म्हणून. नाही तर आपल्याला ते पूर्वी आपण ज्यावेळेस होतो भक्ती मार्गाच्या बाहेर एक आठवडा नियोजन असायचं. 31 डिसेंबरला हे करायचं, 31 डिसेंबरला तिकडं जेवायला जायचं, असं करायचं तसं करायचं, पाहुण्यांना काही जवळचे असतील तर त्यांच्याबरोबर जावं वगैरे. ह्यावेळेस काय नाही. आणि 31 डिसेंबर लक्षातही आलं नाही, विसरून गेलो आपण सगळं, तल्लीन झालो सगळ्या या कथेमध्ये आणि प्रसादामध्ये. तर या सर्वच कमिटी आणि याच्याशिवाय भरपूर गोष्टी असतील. सुरुवातीपासून ते सगळं करणं. आपले पांढरे प्रभू जे पूर्ण वेळ असतात इथं मंदिरामध्ये, भरपूर सेवा जे कुठली कमिटी सांगेल ते सेवा करतायत. त्यांच्या मार्फत सेवा असतील, अनेक भक्तांच्या मार्फत सेवा असतील. या सगळ्यांच्या प्रती ग्रॅटिट्यूड आणि कृतज्ञता व्यक्त करणं आपल्यासाठी भगवंतांना प्रसन्न करण्यासारखं आहे. कारण भगवंत यावेळेस प्रसन्न होतील ज्यावेळेस आपण भक्तांप्रती नेहमी कृतज्ञ राहू. श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराज की जय. आजच आपली यात्रा कमिटी गेली हरिद्वार बद्रीनाथला. त्यांची तपश्चर्या सांगतो 1 मिनिटात, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आजच काही कारणाने कृष्ण मुरली प्रभूंना फोन केला होता साधारण 11 वाजता. म्हणलो प्रभूजी कुठे आहात काय? तर म्हणले आम्ही आता धुळ्यापर्यंत आहे. अरे बापरे म्हणलं, एवढे 11 वाजता सकाळी? म्हणले आज आम्ही चाललो आहे, आधीची टीम आपली 4-5 जण आहे म्हणले, गाडी घेऊन चाललो आहे. म्हणलं आजचा काय किती किलोमीटर आहे म्हणलं इथून हरिद्वार? तर ते म्हणले 1600 किलोमीटर आहे. त्यांची गाडी मोठी, त्या गाडीने चालेत. रेल्वेने वगैरे म्हणले तिथं परत अडचणी येतात फिरण्यासाठी, त्यामुळे गाडी घेऊन जायला लागते. 1600 किलोमीटर. पुण्यावरनं आलो तरी दुसऱ्या दिवशी आपण म्हणतो आज काय आपले शांत राहावं, आपण जास्त काय करायला नको आता, इतकं आपण थकून जातो. म्हणलं आता धुळ्यापर्यंत आहे. म्हणलं आजचा विचार काय आहे? जवळजवळ जयपूरपर्यंत जायचं म्हणले, जयपूरला मुक्काम करून मग सकाळी जायचं. म्हणलं हरिद्वारपासून बद्रीनाथ किती? म्हणले जवळ आहे 200-250 किलोमीटर. हे 1600 म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते 200-250 जवळ आहे, आपल्यासाठी ते खूप आहेत.
तुला काय 2-2.5 फेब्रुवारी ते जवळ आहे म्हणले, त्याचं काय नाही. बरं म्हणलं आत्ताच थंडी कशी असेल तिकडं, कारण मी ऐकलं होतं म्हणलं मे महिन्यामध्ये आपण जाणार आहे त्यावेळेस पण खूप थंडी असणार आहे. म्हणून मग आत्ताची काय परिस्थिती असेल, हे तर थंडीचे दिवस आहेत. काय नाही म्हणले -10°C असेल म्हणले तापमान. -10 म्हणलं आपल्या वेळेस किती असेल, म्हणले 0 असेल. ते -10 करतायत, तुम्ही 0 म्हणून लगेच विचारात जाऊ नका, अरे बापरे एवढं. ते आत्ता बघा आपल्यासाठी, कारण त्यांना परत पर्याय नाही आहे, आत्ता चालले -10 मध्ये चाललेत ते बघायला, खास करून की भक्तांची सोय व्हावी म्हणून. म्हणले सगळे बरोबर घेऊन चाललोय आम्ही सगळ्या गोष्टी, तरी पण एवढ्या मायनसमध्ये तापमानामध्ये जाणं आणि ते सगळं आपल्यासाठी पाहून सगळं नियोजन करून येणं, आणि ते पण एवढं लांबचं अंतर गाडीवरती करणं आणि हे सगळं घेणं, ही त्यांची खूप मोठी तपश्चर्या आहे. आणि बऱ्याच वेळा मग कधी कधी दुर्दैव असं होतं आपल्याकडून, माझ्याकडनं होतं पण सगळ्यांकडनं होतं, थोडी जरी तिथं व्यवस्था बिघडली की आपण म्हणतो काय आमच्या रूमचं नाव फॅनच बरं का, त्याला ते रेग्युलेटरच नाही आहे, तो चालला की 5-4 काय त्याला हेच नाही. कुठंतरी थोडंसं आपलं इकडं तिकडं होतं. पण आपण जर त्यांची तपश्चर्या बघितली तर जी आधीची टीम जाते ती सगळं नियोजन करायचं, त्यांनी बघताना सगळं नीट बघितलेलं असतं. मध्ये 2-3 महिने गेलेले असतात, त्यामध्ये काही गोष्टी घडून जातात. भक्त इथपर्यंत काळजी घेतात की रूमची प्रत्येक गोष्ट न गोष्ट पाहतात, ते गिझर व्यवस्थित आहे का, फॅन व्यवस्थित आहे का, बाकी सगळे व्यवस्थित आहे. त्यातून पण 3 महिन्यामध्ये तिथं अनेक पर्यटनमध्ये येऊन जाणार आहेत, त्याच्यामध्ये कमी जास्त होतात. बसवाले असतात, बसवाल्यांवर गोष्टी ठरवल्या असतात, त्याच्यामध्ये कमी जास्त होतात. तर हे जे काय सगळे तपश्चर्या करतायत, त्या तपश्चर्या करणाऱ्या भक्तांच्या विषयी आपण जितकी ग्रॅटिट्यूड आपल्या मनामध्ये राहू तितके आपला भक्तीचा विकास होईल. आणि आपण खूप सहजतेने घेऊ या लोकांना, या भक्तांना. काय नाही, हॅलो घेतला प्रसाद, छान झालं लेक्चर. आपलं निरीक्षण पाहिजे, आपण शोधायला पाहिजे, बघायला पाहिजे की आपण इथं कोण कोण काय काय गोष्टी करत आहे. आणि खारीचा का होईना वाटा आपला त्या सेवेमध्ये असायला पाहिजे, तर आपली प्रगती झपाट्याने होईल. पण आपण वर्षानुवर्ष नुसतं बघतच राहिलो, ह्या सेवा चालल्यात त्या सेवा चालल्यात, पळतायत भक्त, आणि आपण त्याच्यामध्ये जर हातभार लावत नसू, आपण भक्तीत राहू पण भक्तीमधली प्रगती आपल्या वेगाने होणार नाही. म्हणून जिथं थोडीफार जिथं कुठं करणं सेवा शक्य आहे, आपला जर प्रसाद घेऊनच झाला असेल आणि एखादा भक्त आपण पाहतोय की सुरुवातीपासून वाढतायत, जाऊन म्हणायचं आपलं प्रभूजी मी वाढू का. अशा थोड्या थोड्या सेवेमध्ये जर आपण संलग्न झालो तर आपल्या जीवनामध्ये आपण पाहाल स्वतः भोगण्यापेक्षा दुसऱ्याला देण्यामधला जो आनंद आहे ना, त्याचा अनुभव तुम्हाला इथं येईल, बाहेरच्या जगात येणार नाही. कदाचित बाहेरच्या जगामध्ये देण्यानेही दुःख मिळतं, ते व्हायला नाही पाहिजे ॲक्च्युली, पण आपल्याला मिळतं. अशा व्यक्तीला दिलं जातं की ती व्यक्ती आपल्याला नंतर चुकीच्या पद्धतीने आपल्यालाही करते. पण हिथं तुम्ही ज्यावेळेस द्याल, तो देण्यातला काय आनंद आहे तो हिथं अनुभवाल तुम्ही. मग तुम्ही म्हणाल घेण्यातला आनंद कमी, देण्यात जास्त आहे. आणि तो जर आपल्याला अनुभवायचा असेल तर आपल्याला छोट्या छोट्या सेवा या ठिकाणी करायला लागतील, तर आपल्याला त्याचा अनुभव येईल. बरं, काय नवीन वर्षाचा काय कुणाचा संकल्प का, आता संकल्पच करायचं नाही असं ठरवून टाकले. आता दरवर्षी करून काय होतच नाही, आता करायलाच नको संकल्प. ते संकल्प वगैरे करणं जरा मागच पडलं मला वाटतंय. मोबाईल आणि हे सगळं युग आलं ना, तर पहिलं असायचं काहीतरी संकल्प. बरं, आता कुणाला मी कोणता संकल्प विचारणार नाही, फक्त कोणी केलाय का तर त्याने फक्त हात वर करा. मी म्हणणार नाही कुठला केलाय, नाही तर मग परत विचारतील कोणता केला आणि मग कसा केला आणि कसं चाललंय. काय नाही, कुणी एखाद्याने काय संकल्प केलाय? काही हरकत नाही, मी पण नाही केलं, तुम्ही पण नाही केलं, बहुतेक कोणीच संकल्प केला नाही आपण. आता ते संकल्प वगैरे ते पूर्वीच्या गोष्टी होत्या मला वाटतं सुरुवातीच्या काळात. बरं, नवीन वर्ष कसं गेलं आपल्याला विचारलं जातं. मग आपल्या मनात पहिल्यांदा विचार येतो किती सुख आलं आणि किती दुःख आलं, आणि मग आपण त्यानुसार ठरवतो की आपलं नवीन वर्ष कसं, सॉरी मागचं वर्ष कसं गेलं. आपण पहिल्यांदा विचार करतो. जर आपल्याला कोणी विचारलं मागील वर्षीचे काय अनुभव, कसं वाटलं मागचं वर्ष, तर आपल्या डोक्यामध्ये एकच पहिल्यांदी गोष्ट येते की आपल्या या मागील वर्षामध्ये किती सुख आलं आणि किती दुःख आलं, त्याच्यावरून आपलं वर्ष ठरतं. पण आपलं कोणतंही वर्ष कसं गेलं
हे जर ठरवायची सगळ्यात महत्त्वाची जर कुठली टेस्ट असेल तर ती टेस्ट ही असायला पाहिजे की मागील वर्षात आपण भगवंतांच्या जवळ किती होतो आणि लांब किती होतो. सुखाचा क्षण असूनही आपण भगवंतांपासून लांब असेल तर तो सुखाचा क्षण आपल्यासाठी थोड्या काळासाठी आनंददायी आहे. जीवनाचं जे आपलं ध्येय आहे त्याच्या दृष्टीने तो क्षण लांबचा आहे. सुखाचा क्षण आहे, लग्नाचा क्षण आहे, घरातलं लग्न आहे, पण भगवंतांचा विसर आहे. तर नवीन जुनं वर्ष कसं गेलं हे ठरवण्याची एक टेस्ट की आपण भगवंतांच्या जवळ किती होतो. दुःखाचा क्षण असेल पण त्या काळात आपण भगवंतांचं जास्त स्मरण केलं असेल तर तो क्षण चांगला. हे पटायला जरा अवघड आहे पण समजून घ्यायला पाहिजे आपण, कारण आपल्या जीवनाचं ध्येय असते भगवंतांची प्राप्ती करायची, आपल्याला भगवंतांना समजून घ्यायचंय. आणि दुःखाच्या क्षणामध्ये तुम्ही जर भागवतम वाचत असाल, भगवद्गीता वाचत असाल, हरिनामाचा आश्रय घेतला असेल, तुम्ही भक्तांचा आश्रय घेतला असेल, असोसिएशनला तुम्ही रोज कार्यक्रमाला येत असाल तर तो दिवस तो काळ तुमच्यासाठी उत्तम काळ. तर मागील वर्ष आठवून बघा सगळं आणि त्या वर्षामध्ये तुम्ही भगवंतांच्या जवळ किती होता आणि भगवंतांच्या लांब किती होता. या पहा, जवळ असणं म्हणजे आज मंदिरात आहोत म्हणून भगवंतांच्या जवळ आहे असं नाही. कदाचित आपण शरीराने इथं मंदिरात आहे पण मनाने जर आपण मंदिरात नसू तर आपण लांब आहे. आणि आपल्या आता जवळ असण्याचा पण अर्थ नीट समजून घ्या. नाही तर जवळ म्हणजे आपल्याला वाटतं एकदम जवळ. खरं तर आध्यात्मिक जगामध्ये जवळचा अर्थ वेगळा आहे. आपल्या आणि भगवंतांच्या मध्ये जेवढे भक्त आहेत ना तितकं आपण भगवंतांच्या जवळ. बाहेरच्या जगात असं नाही. आपल्या आणि भगवंतांच्या मध्ये भक्त म्हणजे काय, म्हणजे आपल्या आणि भगवंत याच्यामध्ये आपल्याला सल्ला देणारे, मार्गदर्शन करणारे, आपल्याला सेवा देणारे भक्त जेवढे त्याच्यामध्ये आहेत तेवढं आपण भगवंतांच्या जवळ जास्त. बाहेरच्या जगात असं नाही. आपण जर 10व्या नंबरवरती असू आणि पुढे जर 1 नंबरला असेल तर आपण म्हणतो 9 मुलं माझ्या पुढे आहेत. लांब आहे, किती मार्क पडले आपण इथून 25वा नंबर आला, अरे बापरे 24 मुलं तुझ्या पुढे आहेत, प्रयत्न कर. 3रा 4था मुलं मागं टाक थोडेसे पुढचे. आध्यात्मिक जगात असं नाही. आध्यात्मिक जगामध्ये तुमच्या मध्ये किती लोक आहेत की सांगतायत भगवंतांना, भगवंता या व्यक्तीचा स्वीकार करा. तुम्ही तेवढे जास्त भाग्यवान आणि तुम्ही तेवढे जास्त भगवंतांच्या जवळ की तुमच्यासाठी अनेक लोक प्रार्थना करतात आणि अनेक लोक सांगतायत की यांचा स्वीकार करा. जेवढी पुढे गर्दी जास्त तुमच्या पुढे भक्तांची तेवढे तुम्ही भगवंतांना जास्त प्रिय. आणि जेवढी गर्दी कमी तुम्ही 1 नंबरला आहे, तुमच्या पुढे कोणच नाही, तुमच्याविषयी कुणाला सांगायला जवळ नाही, तुमच्याविषयी सांगायला कोण भक्त नाही. तुम्ही इथं जरी भगवंतांच्या सगळ्यात जवळ असला तरी तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या सगळ्यात लांब आहे. हे आपण शास्त्र समजून घ्यायला पाहिजे. म्हणून असे भक्त ज्यांची सेवा करून, ज्यांना आपल्या वाणीने प्रसन्न करून आपण जास्तीत जास्त भक्त आपल्या समोर ठेवायला शिकायला पाहिजे. त्यांना प्रसन्न करा, सेवा करून करा, योग्य वाणीने करा, योग्य मार्गदर्शन करून करा, जे काही तुम्हाला शक्य आहे. परंतु तुमच्या पुढे अनेक भक्तांना ठेवायला शिका. त्यानंतर तुम्हाला जी आध्यात्मिक गोडी ती यायला लागेल. जसं मी सांगितलं की आपण भगवंतांच्या जवळ किती गेलो त्या दृष्टीने आपलं वर्ष महत्वाचं. कारण सगळ्यात जवळचे भगवंतच आपल्याला आहेत हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की जगातले सगळ्या गोष्टी असतील, आपला परिवार असेल, पत्नी असतील, मुलं असतील, एका मर्यादेच्या पलीकडे तेही आपल्या बरोबर नाहीत. प्रत्येक जण एकटा आलाय, त्याला एकटं जावं लागणार आहे. आपण जरी एका परिवारात राहत असलो तरी दिवसभर आपण सगळे वेगवेगळेच आहेत. कामाच्या ठिकाणी जातो, आपला परिवार आपल्या बरोबर नाही, आपण फक्त भावनेने जोडलं गेलोय. आपण दिवसभरही एकत्र नाहीये. आणि प्रत्येक प्रसंगी जरी आपण सगळेजण जरी एकत्र असलो तर एक काळ असा आहे की आपण एकटे आहेत. परंतु एक जे आहेत भगवंत ते हृदयामध्ये परमात्मा रूपाने सतत आपल्या बरोबर आहेत
आणि जो मृत्यूच्या वेळेस जो कोणीच आपल्याबरोबर येऊ शकणार नाही परिवारातला माणूस, भगवंत आपल्याबरोबर आहेत. भगवंत आपल्याला सोडत नाहीत. आपल्यावरती जेवढं प्रेम नाही, भगवंतांचं त्यापेक्षा जास्त तुमच्यावरती प्रेम आहे. बघा, आपलं नेहमीच आपल्यावरती प्रेम नाही. या जगातल्या 70-80% लोकांना आपण चांगलं दिसतो असं वाटतच नाही, दुसराच चांगला वाटतो त्याला. आहे का आपल्यावरती प्रेम? बघा, कितीतरी लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की त्यांना त्यांचं स्वतःवरतीच प्रेम नाही. त्यांना स्वतःत काही गुण दिसत नाही, स्वतःमध्ये काही चांगलपणा दिसत नाही. त्यांना स्वतःचा चेहरा स्वतःचा आवडत नाही, कुणाला स्वतःची जाडी आवडत नाही, कुणाला कुणाचं काय आवडत नाही. स्वतःचं आपलं स्वतःवर प्रेम नाही. पण जसं मुलगा कसा जरी असला तरी आईचं त्याच्यावरती प्रेम असतं आणि जगातला सगळ्यात सुंदर मुलगा आईला आपलाच मुलगा वाटतो. तसं तुम्ही कसे जरी असाल तरी भगवंत ना तुम्ही सगळ्यात जास्त प्रिय आहात. जेवढं तुमच्यावर प्रेम नाही तेवढं भगवंतांचं तुमच्यावर प्रेम आहे. म्हणून या भगवंतांच्या जवळ जाण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. कारण ते आपल्या बरोबर आहेत, ह्या जन्मापुरतेच बरोबर नाहीत. म्हणतात ना ते जीवन के साथ भी और जीवन के बाद भी. आपले आहेत एक LICचे हे, तसेच ते नंतर पण आहेत आपल्या बरोबर. म्हणून या भगवंतांच्या जवळ जाणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. आज आपण श्रीमद भागवतावरती चर्चा करणार आहोत. ऋषींचे जे 6 प्रश्न आहेत ते श्रीमद भागवताचा विषय आहे. शौनक ऋषींनी जे सूत गोस्वामींना 6 प्रश्न विचारले आणि त्यानंतर त्या 6 प्रश्नावरती सर्व भागवतम आहे. तर भागवतम हे आपण जसं माहिती आहे 2दा सांगितलं गेलं. एकदा शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगितलं आणि एकदा सूत गोस्वामींनी शौनक आणि आदी ऋषी म्हणजे बाकी सगळ्या ऋषींना सांगितले. 2दा भागवतमचं तुम्ही जर वाचाल तर 2चे संवाद तुम्हाला ऐकायला येतील. अजूनही संवाद आहेत त्यात, नारद मुनींचा संवाद असेल, पण हे जे मुख्य संवाद आहे 2 वेळा भागवतम कथन झालं. परीक्षित महाराजांच्या वेळेस आणि एक सूत गोस्वामींनी सांगितलं ऋषींना त्यावेळेस. दोन्हीच्या वेळेस कलियुगीचा आरंभच होता, सुरुवातच होती. त्या काळात हे भागवतम सांगितलं गेलं. हे सांगणारे आणि ऐकणारे कोण आहेत? हे साधारण नाही आहेत. आता कुणीही सांगतात कुणीही ऐकतायत तसं नाही आहे. परीक्षित महाराज आहेत जे ऐकणारे होते, जगाचे राजे होते. एखाद्या अशा कुठल्या देशाचे वगैरे राजे नव्हते, संपूर्ण जगाचे राजे होते. आज जरी आपल्याला बघतो एखादे जर मंत्री वगैरे आले कुठल्याही कार्यक्रमाला 10-15 मिनटं थांबतात आणि निघून जातात हजेरी लावून. पण ते थांबून राहिले होते 7 दिवस. ते हल्ले नाहीत, त्यांना तहानभूक लागली नाही, असे ते राजे होते. ते साधारण नव्हते. आणि लहानपणीच त्यांना भगवंतांनी दर्शन दिलं होतं असे ते परीक्षित महाराज होते. ज्यावेळेस अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरेच्या गर्भामध्ये, जो शेवटचा जो गर्भ आहे मारण्यासाठी म्हणजे परीक्षित महाराजांना, त्यावेळेस श्रीकृष्णांकडे उत्तरा ज्यावेळेस धावत आले की वाचवण्यासाठी, त्यावेळेस भगवंत अंगठ्याच्या रूपामध्ये गर्भामध्ये प्रवेश करतात आणि परीक्षित ते ब्रह्मास्त्राचं जे काही शक्ती ते नष्ट करतात. त्या गर्भामध्ये परीक्षित महाराजांनी भगवंतांना पाहिलेलं होतं. त्यावेळेस ते बाहेर येतात, त्यावेळेस ते प्रत्येकाला विचारत परीक्षा घेतात थोडक्यात की मी आतले पाहिलेली व्यक्ती समोर कुठे आहे, मी जे गर्भामध्ये पाहिले. म्हणून त्यांचं नाव परीक्षित पडलं. परीक्षा घेत होते ते प्रत्येकाची, कुठे तुम्ही आहात का, मी जे गर्भात पाहिलं, असं प्रत्येकाला पाहत राहिले. म्हणजे ज्यांनी भगवंतांचं दर्शन एवढ्या लहान ह्याच्यात घेतलं गर्भात असताना, ते परीक्षित महाराज ऐकायला होते. कलीला दंड करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होते. पण कलियुगाचं नाव घेतलं तरी कापतो, पण ते दंड करायला निघाले होते. कलीला दंड करणं सोपं नाही, कारण कली कित्येक रूपाने आपल्या सगळ्याला कलीची भीती, आणि भीती वाटायलाही पाहिजे कलीची भीती म्हणून आपण सगळे दबून असतो. काही वाईट गोष्ट करता म्हणून नको कली, पण त्या कलीला दंड करण्याची ताकद त्या राजांमध्ये होती. आज एखाद्या साध्या गुन्हेगारालाही दंड करण्याची ताकद राजे नाहीत, आता सरकारमध्ये पण नाहीये. की इतके गुन्हेगारही इतके प्रबळ झालेत की ते सरकारच्या व्यवस्थेलाही हादरा देत आहेत. पण त्या काळामध्ये बाकीच्या गुन्हेगारी तर सोडाच, पण साक्षात कली आला होता आणि त्याच्यावरतीही तलवार उगारली होती परीक्षित महाराजांनी की माझ्या राज्यामध्ये तुझं काय काम आहे. ही दहशत आणि ही शक्ती परीक्षित महाराजांकडे होते आणि ते ऐकण्यासाठी बसले होते. कोणी सामान्य व्यक्ती बसले नव्हते ऐकण्यासाठी. सगळे ऋषीमुनी तर होतेच, क्षमाशीलही होते. ते ज्याच्याकडे शूरता असते त्याच्याकडे कदाचित क्षमाशीलता पाहायला मिळत नाही.
त्याला गर्व होऊ शकतो त्याच्या शक्तीचा. परंतु ही भारतीय संस्कृती, परीक्षित महाराज जेवढे शक्तिशाली होते तेवढे ते क्षमाशीलही होते. म्हणून त्याने कलीला माफही करून टाक. कलीला सांगितलं, कली म्हणले काही करा पण मला काहीतरी स्थान द्या. मग ती 4 स्थानं दिली कलीला, ते आपण पुढे बघू. आणि जसं त्या ब्राह्मणाचा जो मुलगा होता त्याने शाप दिला, त्यांनी प्रतिशाप नाही दिला. ते प्रतिशाप देऊ शकले असते पण त्यांनी दिला नाही. ठीक आहे म्हणले, तू म्हणतोय तसं ठीक आहे, मी स्वीकारतो तुझा शाप. ही क्षमाशीलताही त्यांच्याकडे होती. शूरता असतानाही क्षमाशीलता असणं अवघड आहे. आपण एखाद्याला क्षमा का करतो? आपल्यापुढे पर्याय नसतो. आपण म्हणतो क्षमा नाही केली तर काय करणार. हा शक्तिशाली माणूस. आपला बॉस असेल, आपले वरिष्ठ असतील, नाही म्हणले तरी नाईलाजाने त्यांना क्षमा करायलाच लागतील, गप्प बसायला लागतं. परीक्षित महाराजांची ती अडचण नव्हती. ते शिक्षाही करू शकत असते पण त्यांनी ती केली नाही. आणि त्यांच्या राज्यामध्ये सर्व प्रजा सुखी होती. राज्यामध्ये जर पाऊस पडला नाही, पाऊस अवेळी पडला तर त्याचा दोष राजाला आहे. राज्याच्या कारभारामध्ये काहीतरी घोटाळे होत आहेत. म्हणून पूर्वी जर एखाद्याचा मुलगा वडील जिवंत असताना मरत पावला तर राजाला जाब विचारला जायचा. म्हणून तुम्ही अयोध्येचं वर्णन वगैरे ऐका, असं कधी घडलंच नाही तिथं की मुलगा आधी मरण पावला आणि नंतर वडील हे झाले. असं घडलंच नाही तिथं कधी. कारण निसर्गही वेळेवरती सगळ्या गोष्टी करत होता, ऋतूही वेळेवरती येत होते, जमीनही धान्य धरतीही योग्य वेळी धान्य मुबलक देत होती. कारण त्या राजाचं कर्तृत्व आणि त्याचं पुण्यवान एवढा होता, तो भगवंतांना शरण होता. आणि ज्या ठिकाणी राजे भगवंतांना शरण आहे त्या ठिकाणी धरती आनंदी, निसर्गही शेवट भगवंतांच्या अधीन आहे. म्हणून निसर्गही पाहतो की हा भगवंतांच्या कृपेवरती अवलंबून आहे. म्हणून निसर्गही मोठ्या प्रमाणात, विपुल प्रमाणामध्ये त्या राज्यामध्ये भरभराट देतो. म्हणून त्यांच्या राज्यामध्ये भरभराट होती कारण ते भगवंतांना शरण होते. असे ते राजे होते. शुकदेव गोस्वामी कोण होते सांगणारे? साधारण एखादे ऋषी होते. 16 वर्षे ते आईच्या गर्भामध्ये होते. 16 वर्षे ते बाहेरच आले नाहीत. म्हणले नकोच या मायेच्या जगात बाहेर यायला, काय इथे येऊन करायचं. म्हणले मी परत मायेत फसेल. व्यासदेवाने विनंती केली, म्हणले नाही येणार. शेवट व्यासदेवाने कृष्णांना सांगितलं की यांना सांगा. मग कृष्ण सांगतात की मी तुला वचन देतो की तुला इथं मायेचा प्रभाव पडणार नाही, तुम्ही या बाहेर. आणि मग शुकदेव गोस्वामी बाहेर येतात. आणि जसे ते गर्भातून बाहेर येतात तसे ते तडतड डायरेक्ट वनातच चालायला निघतात. ते कुठेही थांबत नाहीत. व्यासदेव पाठीमागून पळतायत पुत्र प्रेमाने की थांब, थोडा थांब. ते म्हणले नाही. आणि ते ज्यावेळेस रस्त्याने चाललेले असतात त्यावेळेस काही स्त्रिया स्नान करत असतात. आणि हे शुकदेव गोस्वामी असतात ते नग्न अवस्थेमध्ये असतात. आणि व्यासदेवांनी कपडे वगैरे ते गृहस्थीत व्यासदेव चालले असतात. आणि हे पाठीमागून पळत असतात त्यांना थांबवण्यासाठी. परंतु शुकदेव गोस्वामी थांबत नसतात. ब्रह्मचार्यांसाठी जसं श्यामानंद प्रभूच म्हणले की त्यांच्यासाठी घर वगैरे असे काही त्याच्यामध्ये मंत्र आहेत की जे मला वाटते अंत्यविधीच्या वगैरे वेळेस मंत्र म्हटले जाते. संन्यास दीक्षेच्या वेळेस तसे काही मंत्र म्हटले जातात की आता घराचा आणि तुझा काहीच संबंध नाही, अशा पद्धतीचे काही त्याच्यामध्ये मंत्र असतात संन्यास दीक्षेच्या वेळेस. तर त्यांच्यासाठी घर वगैरे काही गोष्टीच नव्हत्या. पण व्यासदेव आपले प्रेमाने, पुत्रप्रेमाने त्यांना हाका मारत होते. आणि स्त्रिया स्नान करत असतात तर स्त्रिया ज्यावेळेस शुकदेव गोस्वामींना पाहतात त्यावेळेस त्यांना काहीच वाटत नाही. ते नग्न अवस्थेमध्ये असतात तरी स्त्रियांच्या मनामध्ये काहीच वाईट भावना येत नाही. पण ज्यावेळेस व्यासदेवांना पाहतात त्यावेळेस ते आपलं अंग झाकून घ्यायला लागतात. आणि मग व्यासदेव विचारतात की व्यासदेव विचारतात की असं का, म्हणजे हे ह्या अवस्थेमध्ये असतानाही तुम्ही काहीच बदल नाही केला स्वतःमध्ये आणि मला पाहिल्यानंतर. तर ते म्हणले आम्ही ज्यावेळेस शुकदेव गोस्वामींना पाहिलं त्यावेळेस आम्हाला असं जाणवलंय की डोंगर असेल, झाड असेल, मनुष्य असेल, या सर्वांकडे पाहण्याची एकच दृष्टी त्यांच्याकडे, त्यांच्या दृष्टीमध्ये फरक नाही. आणि तुमच्याकडे पाहिलं तर तुमच्या दृष्टीत फरक आहे. आपणही ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे पाहतो तर आपल्या दृष्टी बदलते. म्हणजे शुकदेव गोष्टी एकच आहे. त्यांच्या दृष्टीने सगळीकडे भगवंत आहेत, सगळीकडे एक समानता आहे. त्या दृष्टीने डोंगर असेल, झाडे असतील, वेली असतील, मनुष्य असेल, स्त्रिया असतील, पुरुष असेल, मुलं असतील. पण आपण एक जो गृहस्थ जीवनाचा माणूस असतो त्याच्यासाठी माणसं आपल्यामध्ये ती भावना येत नाही एवढी. ती शुकदेव गोस्वामींकडे होती. त्यामुळे आम्हाला काहीच लाज नाही वाटली म्हणले त्यांच्यापाशी. पण तुमच्यामध्ये आम्हाला, हे शुकदेव गोस्वामी होते, त्यांच्याकडे एवढी शुद्धता होती
की त्यांच्या दृष्टीने सर्व काही समान होतं. म्हणून आपण ज्यावेळेस ब्रह्मचारी पाहतो, आपण ब्रह्मचारी संन्यासांचा इतका आदर का करायला पाहिजे? त्यांच्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपण फरक करतो. दुःखामध्ये एखाद्याला दुःख झालं तर आपण पाहतो की हा माझा मित्र आहे का, माझ्या जवळचा आहे का, माझा पाहुणा आहे का. आपण अनेक गोष्टीचा विचार करतो. ते तसा विचार करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने सगळे सारखे. कुणालाही जरी दुःख झालं तर त्यांच्याकडे देण्याची आणि ती दुःख शमन करण्याचे शब्द तेवढेच प्रेमाने पडणार. नंददुलार पूर्ण घेऊन मी ह्यांच्याकडे गेलो होतो, कीर्तिकन्या मातांकडं. आपल्या ते कीर्तिकन्या माताजी माहीत असतील कायला नसतील. त्यांचा मुलगा साधारण 36-37 वर्षाचा मुलगा मध्यंतरी एक्सपायर ही झाली. ते खूप कमी वयामध्ये गेले. कीर्तिकन्या माताजी पण खूप दुःखी होत्या. नंदुलार प्रभूंनी आल्या मी त्यावेळेस त्यांना प्रभूजींना फोन करून सांगितलं होतं. प्रभूजी म्हणले आले की मी लगेच जाऊया. मग प्रभूजी आले. प्रभूजींनी सांत्वन केलं, तिथं कीर्तन केलं. प्रभूजी त्यांना म्हणले आता मी प्रभूजी सोमवारी गेलो आम्ही साधारण संध्याकाळी, आणि मंगळवार आणि बुधवार प्रभूजींकडे 2च दिवस होते. गुरुवारी प्रभूजी परत माघारी जाणार होते. प्रभूजींचंही शेड्यूल खूप बिझी असतं, ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या. पण प्रभूजींनी ते पाहिलं त्यांचं सगळं. प्रभूजी म्हणले मी आता एक करणार. मी म्हणले उद्या मंगळवारी आणि बुधवारी रोज सकाळी 9 वाजता इथं येईल आणि तुमच्याबरोबर मी 1 तास जप करेल 9 ते 10 किंवा अजूनही काय जास्त. तर प्रभूजी रोज मंगळवार आणि बुधवार दोन्ही दिवस त्यांच्याकडे गेले आणि तिथं प्रभूजींनी चॅन्टिंग केलं. त्यांच्या दृष्टीने सर्व व्यक्ती समान आहेत. जितकं काही दुःख पुढच्याचं शमन होईल तेवढं ते करतात. माताजींनी काही विनंती केली नव्हती की तुम्ही प्रभूजी या, कारण सगळ्याला माहिती असतं की ब्रह्मचाऱ्यांचं एक जीवन किती ह्याचं आहे, सगळे त्यांच्या गोष्टी आहेत, सगळे आहेत. पण प्रभूजी स्वतःहून म्हणले मी 2 दिवस येईल, मी 2 दिवस तिथं आहे माताजी, आपण एकत्र जप करू त्या आत्म्यासाठी. म्हणून संन्यासी ब्रह्मचारी त्यांच्या दृष्टीने सर्व समान. कुणी जरी आपण त्यांच्यापाशी गेलो तर ते असा फरक करत नाहीत. आपल्याकडनं फरक होतो, जवळचा लांबचा, माझ्या बाजू घेणारा, माझ्या विचाराचा, माझ्यासारखा. त्यानं काय आपण खूप अडकलो या सगळ्या गोष्टीमध्ये. जेवढं सुटता येईल तेवढं आपण सुटायचा प्रयत्न करायला पाहिजे, नाहीतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायचं आहे. हे सर्व सारखे, काय फरक असेल तेवढा शरीरामध्ये आणि विचारामध्ये असेल. सगळ्याच्या मतामध्ये बदल असेल पण मनभेद चांगला नाही. तर असे होते ते नारद आणि व्यास. म्हणजे शुकदेव गोस्वामी, नारद आणि व्यास स्वतः त्यांचं भागवतम ऐकायला, ब्रह्मदेव शिवजी पण होते ऐकायला, एवढी त्यांची महानता होती शुकदेव गोस्वामी. शुकदेव गोस्वामी ज्यावेळेस सांगायला लागले त्यावेळेस सगळ्या ऋषींनी त्यांचं नाव घेतलं, म्हणले यांना होतं. त्यावेळेस तिथं नारद व्यास सगळे होते. तरीही शुकदेव गोस्वामींना ते आसन देण्यात आलं की तुम्ही सांगा. आणि ऐकायला कोण होतं तर त्यांचे गुरु ऐकायला होते. तिथं गुरूंचे गुरु होते, गुरूंचे गुरु होते, शिवजी होते ऐकण्यासाठी भागवतम. आपण शुकदेव गोस्वामी किती महान होते याचा अंदाज करू शकता. प्रभुपाद पण कधी असे करायचे, जे पुस्तकं प्रभुपादांनी लिहिली होती प्रभुपाद तेच पुस्तक वाचायचे स्वतःच. बाकीच्यांना वाटतं प्रभू तुम्हीच पुस्तकं लिहिली आणि तुम्हीच वाचताय. प्रभुपादच नाही, मी नुसते जरी तुम्हाला जरी दिसत असलं तर कृष्णांनी जे सांगितलंय ते मी लिहिलंय, त्यात ते कृष्णांचे शब्द आहेत म्हणून वाचायचे. तसं तिथं त्यांचे गुरुही उपस्थित होते, कारण जे काही गोष्टी सांगणार होते ते भगवंतांच्या गोष्टी सांगणार होते. त्यामुळे कोण मोठा कोण छोटा हा विषय नाही. गुरु ऐकतायत हे सांगतायत असा काही विषय नव्हता, म्हणून तिथं गुरुही होते. त्यानंतर दुसरे जे प्रवक्ता होते, दुसऱ्या वेळेस भागवतम सांगितलं गेलं ते म्हणजे सूत गोस्वामी. यांना शुकदेव गोस्वामींकडनं ह्यांनी सगळं भागवतम श्रवण केलं होतं, परंपरेतून त्यांनी श्रवण केलं होतं, मनाचं काय नव्हतं शुकदेव गोस्वामींचं. सूत गोस्वामी त्यावेळेस उपस्थित होते भागवतम ऐकायला आणि मग त्यांनी पुढे ते ऋषींना सांगितलं. तर सुखदेव गोस्वामींकडनं ऐकलं होतं एवढ्या महान व्यक्तींकडनं, आणि त्यांनी ते ॲज इट इज त्यांची एक महत्त्वाची जी काय पात्रता होती सूत गोस्वामींची, त्यांनी लक्षपूर्वक सगळं ते श्रवण केलं होतं, ही त्यांची पात्रता होती. वडील त्यांचे रोमहर्षण सूत, त्यांचे आशीर्वाद त्यांना होते. ज्या रोमहर्षण सूतला बलरामजी नंतर योग्य गुरूंचा सन्मान केला नाहीत म्हणून त्यांचा त्या ठिकाणी वध करतात, पण तेही श्रेष्ठ होते.
पण बलरामजींनी दाखवण्यासाठी ती गोष्ट केली होती की बाबा गुरूंचा सन्मान करायला पाहिजे. आणि मग तिथं जे सगळे ऋषी होते ते म्हणले, काय हो तुम्ही रोमहर्षण सुतांना अशा पद्धतीने ही केला तर आमचं काय होणार, आम्ही तर यांना अमरत्वाचं वरदान दिलं होतं. तर बलरामजींकडनं आशीर्वाद होता रोमहर्षण सुचे हे सूत गोस्वामी पुत्र. मग बलरामजी म्हणले ह्यांचा जो मुलगा आहे त्याला तुम्ही जे जे सगळे आशीर्वाद दिलेत तुम्ही ते सगळे आशीर्वाद या मुलासाठी लागू होतील असा शब्द मी तुम्हाला देतो. म्हणून सूत गोस्वामींना ते सगळे आशीर्वाद होते. अशी महानता सूत गोस्वामींची होती. आणि बलरामजी जे होते ते आपल्याला सगळं माहिती आहे. बलरामजींची 4 कार्य आहेत. सृष्टीची निर्मिती म्हणजे भगवंत आणि बलरामजी यात काहीच फरक नाही, फक्त रंगामध्ये फरक आहे. आणि बलराम जे आहेत ते सेवक भगवंत, सेवा भगवंत म्हणतो, सेवा करणारे भगवंत आहेत. आणि हे भोग घेणारे भगवंत, एवढंच कृष्ण बलराममध्ये फरक आहे. पहिलं कार्य बलरामजींचं सृष्टीची निर्मिती, कारण कृष्णानंतर पहिला जर काय विस्तार असेल तो बलरामजींचा आहे. तिथून पुढे मग हे 3 विष्णू आहेत आणि त्यानंतर पुढे सगळी पृथ्वी. म्हणजे सृष्टीच्या निर्मितीमध्ये कृष्ण लक्ष घालत नाहीत. बलरामजींचा पहिल्यांदा एक विस्तार होतो आणि बलरामजी मग ही सगळी पुढची सगळी सृष्टी निर्माण होते. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. दुसरं कार्य आहे त्यांचं सेवा करण्याचं. ते सेवक भगवंत आहेत. आपण म्हणतो की सेवा भगवंतांची, सगळं नियोजन करणं ते त्यांच्याकडे. म्हणून आपण हे मृदंग वगैरे याचाही सन्मान करतो, आपण करतालचा सन्मान करतो. का? हे बलरामजी विस्तारित रूपात आहेत. म्हणजे आपणही नेहमी लक्षात ठेवला पाहिजे की मृदंगासाठी आपण एक असं आसन केलंय, तिथं ते मृदंग ठेवतो. घरी आपल्या जरी काय करताल मृदंग किंवा एखादा ग्रंथ जरी असेल तर ते बलरामजी आपण योग्य सन्मान करायला पाहिजे. अनंत शेषाच्या रूपामध्ये ते सृष्टीला धारण करतात. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची बलरामजी जी गोष्ट करतात ते म्हणजे गुरूंना शक्ती प्रदान करतात. ही जी सगळी गुरूंना जी शक्ती येते ती बलरामजींपासून येते. म्हणून प्रभुपादांना म्हणतात कृष्ण कृपा मूर्ती. गुरूंचं काय कार्य माहिती? आपण म्हणतो गुरु भगवंतांसमान. गुरु भगवंतांसमान कुठल्या बाबतीत आहेत? गुरु भगवंतांसमान नाही, भगवंतांपेक्षा पण जास्त आहेत एका बाबतीत, ते म्हणजे कृपेच्या बाबतीत. म्हणून कृष्ण कृपा मूर्ती म्हणतो आपण प्रभुपादांना. कृपेच्या बाबतीमध्ये गुरु भगवंतांपेक्षा पण पुढे. कदाचित भगवंत कृपा करणार नाही तुमच्यावरती, पण गुरूंनी जर इच्छा व्यक्त केली तर भगवंतही तुम्हाला स्वीकारतील. म्हणून ते कृपेच्या बाबतीत गुरु भगवंतांपेक्षा पण पुढे. ही समानता गुरु काय रासलीला करत नाहीत किंवा इतर गोष्टी करत नाहीत. गुरु जगामध्ये आपण बघतो की गुरु स्वीकारला तर गुरु काय काय अशा पद्धतीने रासलीलाही करतायत भगवंतांसमान. नाही, गुरु रासलीलेसाठी नाहीत, गुरु हे कृपेसाठी. हे बाहेरच्या जगातल्या लोकांना माहीत नाही. ते भगवंत समजून टाकतात आणि भगवंत ज्या ज्या गोष्टी करतात ते गुरु करू शकतात. गुरु सृष्टीची निर्मिती करतात का? नाहीत करत गुरु सृष्टीची निर्मिती. मग गुरु कशासाठी? गुरु कृपेसाठी. आणि कृपे बाबतीत गुरु भगवंतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. मग बाकी गोष्टी करण्यासाठी एखादे गुरु जर सांगत असतील तर म्हणायचं हे खोटे गुरु आहेत, हे प्रामाणिक गुरु नाहीत. कारण गुरूंचं काम ना रासलीला करणे ना बाकी तुमच्या भौतिक प्रश्नामध्ये सुद्धा हात बघू तुमचं भविष्य सांगतो, हे गुरुचं कार्य नाही. म्हणून आपल्याकडे ह्या गोष्टी आपण पाहत नाही, आपल्याकडे दिसत नाही त्या गोष्टी. ह्या गुरुचं काम काय? भगवंताच्या तुम्हाला जवळ नेणं आणि तुमच्यावरती कृपा करणं. आणि व्यासदेव यांचाही उल्लेख श्रीमद भागवतम वरती चर्चा करायच्या आधी व्हायला पाहिजे. आपण श्रीमद भागवतम वरती चर्चा करायच्या आधी काही उल्लेख केले की तुम्हाला लक्षात येईल की ऐकणारे आणि सांगणारे काय आहेत आणि त्यांना कुणाकुणाचे आशीर्वाद आहेत. कदाचित आपले प्रश्न पुढच्या वेळेस सुरू होतील. काय हरकत नाही. आपण भागवतम तर थोडं समजून घेऊया. थोडंसं जर आपल्याला त्या भागवतमचं लक्षात तर येईल महत्त्व. झाला एखादा दुसरा प्रश्न तर करू, राहिलेले प्रश्न आपण पुढच्या वेळेस करू. तर जे व्यासदेव आहेत, व्यासदेव तरी काय साधारण आहेत का? त्या दिवशी ज्यावेळेस आपले हे होते व्यासपूजा, त्यावेळेसही मी थोडंसं बोललो होतं की व्यासदेवांची महानता काय आहे. की सगळे जे काय वेद, उपनिषद, पुराण, भागवतम, महाभारत ह्या सगळ्याचं जे काय संकलन केले ते व्यासदेवांनी केले. म्हणून काही जे ते तथाकथित बुद्धिमान लोक आहेत, खरे बुद्धिमान नाहीत.
जे तथागत स्वतःला फार ते काय म्हणतात, हे एवढं लिखाण एक व्यक्ती करूच शकत नाही, म्हणून ते म्हणतात अनेक व्यासदेव होते. ऍक्च्युली दुसऱ्या अर्थाने पाहिलं तर तसं ते आहेही, पण लिखाण मात्र एक काय व्यास आहे ना, ही एक पदवी, जसं पंतप्रधान एक पदवी, त्या पदवीवरती दुसरी व्यक्ती येऊन बसत असते. हे जे सगळे लिखाण केले हे मला वाटते 27 का 28वा अवतार असेल व्यासांचा, कृष्ण द्वैपायन व्यास आपण म्हणतो त्यांना, त्यांनी ते केले. बाकीच्या आधीच्यांनी नाही केलं, त्यांनी काम केलंय त्याच्यावरती, पण प्रमुख जे कार्य केलं ह्या सगळ्या लिखाणाचं ते जे 28वे व्यासदेव आहेत त्यांनी केले. 27-28 आकड्यात काहीतरी होऊ शकतं इकडे. त्यामुळे बाहेरच्या जगात वाटतं की अनेक व्यासांनी केले. ही पदवी जसं आज आहे तर उद्या नाही, ही पदवी बदलत राहते. आता माहिती यानंतरचे व्यासदेव कोण आहेत? व्यास ही पदवी हे समजून घ्या आधी, नाही तुम्ही मला यानंतरचे व्यासदेव अजून कुठनं व्यासदेव आणले? व्यासदेव तर एकच. यानंतरचे व्यासदेव कोण होणार आहेत? आता या नंतरचे व्यासदेव होणार आहेत अश्वत्थामा. आता नंतर जे कोण लिखाण करतील सगळं ते असणार आहेत अश्वत्थामा. ही वैदिक संस्कृतीच अशी की या संस्कृतीमध्ये तुम्ही कितीही चुकीचं कर्म केलेलं असू, तुम्ही कितीही पापी असू, तुम्हाला बदलण्याचा आणि शुद्ध होण्याची शेवटपर्यंत संधी. बाहेर असं नाही तुमचा स्वर्ग झाला, नरक ठरलाय तुमचा, परत तिथून काय? तिथून नाही. अशा काय ह्या संस्कृती अश्वत्थामाने काय नाही केलं, तर त्याच अश्वत्थामाला आता परत संधी व्यासदेव होण्याची. म्हणून तर किती व्यक्ती पापी असू द्या, किती दृष्ट असू द्या, त्याने जर योग्य संग केला आणि भगवंतांची शरण घेतली तर त्यालाही परत. वाल्मिकींचं काय, वाल्या आपण म्हणतो वाल्या कोळी, ही वैदिक संस्कृतीची महानता आहे. नाही तर अशी काय संस्कृती जगामध्ये काय उपयोग आहे का की तुम्ही वाईट कार्य केलं की तुम्हाला संधीच नाही, परत तुम्हाला फाशीशिवाय पर्याय नाही, तुम्हाला नरकातच राहावं लागणार, सडावं लागणार, याचा काय उपयोग आहे? आपली वैदिक संस्कृती एवढी महान आहे. तुमच्याकडनं चुका झाल्या, पण तुम्हाला जर पश्चाताप होत असाल आणि दुरुस्ती करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला दुरुस्तीचा मार्ग मोकळा आहे. ती आपली संस्कृती देते. आपण म्हणतो आपण फ्रीजमध्ये वस्तू ठेवतो. मला जस्ट आठवलं म्हणून सांगतो, कधी मी पूर्वी सांगितलं असेल. फ्रीजमध्ये वस्तू ठेवतो आपण, परंतु हा फ्रीज कसा असतो माहिती का? चांगली जर तुमची वस्तू असेल तरच ती चांगली ठेवतो, है ना? अपूर्ण ते त्या फ्रीजमध्ये चांगली असेल तर किती हजाराचा घ्या तुम्ही, ते काय डबल डोअर काय ते असेल ते सगळं, पण किती लाखा 2 लाखाचा कितीचा घ्या, ती वस्तू सुरुवातीला चांगली पाहिजे. का जगात असा कुठला फ्रीज आहे खराब वस्तू तुम्ही घ्या फ्रीजमध्ये टाकले की चांगली होईल? परंतु हे आध्यात्मिक जीवन असे, चांगले तर अजून चांगले होतीलच, पण खराब पण चांगले होण्याची संधी या आध्यात्मिक जीवनात आहे. आणि ह्या जीवनाची ही महानता आहे. आणि आपण ही महानता असणाऱ्या संघामध्ये आलोय, यासाठी आपण स्वतःला भाग्यशाली समजलं पाहिजे. तर ही सगळी चर्चा आहे ही कधी सुरू आहे? कलियुगाच्या सुरुवातीला ही सगळी चर्चा सुरू आहे. सगळे ऋषी वगैरे बसलेत आणि विचार करतायत काय होणार ह्या कलियुगातील लोकांचं. आपण करतो का असा कोणाचा कधी विचार? काय होणार, कसं होणार? त्यांना चिंता पडली सगळ्यांना. ते म्हणले कलियुग फार भयंकर यायला लागले, चला चला यज्ञ करूया, ह्या लोकांचं काय होणार नंतरच्या. आपलं ठीक आहे, आपण करतो घरच्यांचा जेवढा आपल्यापुरता विचार, म्हणून आपण मुलाबाळांचं काय होणार, पैसे कमवा, सगळं ठेवून ठेवा, प्रॉपर्टी कसं होणार अशी चिंता असते आपल्याला थोडी. त्यांना अख्ख्या जगाची चिंता होती काय होणार. कलियुग तर इतकं भयंकर आहे, कारण कलियुगामध्ये चांगल्या गोष्टींचं हरण होणार. कलियुगाचा एक गुण आहे, 1000 गुण आहेत कलियुगाचे, त्यातला एक गुण आहे असा दुर्गुण. चांगल्या गोष्टींचं हरण म्हणजे चांगल्या गोष्टी करण्याची इच्छाच लोकांच्यात निर्माण होणार नाही. बघा इच्छा तर व्हायला पाहिजे ना चांगले करायची. बघा खरं बोलण्याची लवकर इच्छाच निर्माण नाही झाल्यावर किती वेळा प्रयत्न करून तुम्ही खरं बोलणार बरं? इच्छाच होत नाही आतून. काय आता आम्ही शिक्षक मी पाहतो ना, काय मुलांची इच्छाच नाही, आतूनच इच्छा नाही खरं बोलण्याची. ते चूक नाही, कलीच घुसलाय ना असं प्रत्येकाच्यात. लोकांना वाटलं आता मोबाईल आले, आता लोक खरं बोलतील. अहो धडधडीत मोबाईलवरती लोक खोटं बोलतात. बारामतीत असले की म्हणणार पुण्याला आहे. अरे कोण आता काय त्यात अजून काय सुधारणा होते का नाही माहित नाही, पण लोक म्हणायचे आता मोबाईल आला आता सापडतील लोक बरोबर, आता काय खोटं बोलतायत लोक.
पण लोक एवढे हुशार झालेत, आधीच अंदाज बांधतात फोन कोणाचा आहे. ते ट्रू कॉलर काहीतरी बंद होणार आहे असं पण ऐकलं होतं, ते एक बरं होईल. मग जर अननोन ते नाव येतं ना लगेच त्याच्यावरती, जरी आपल्याकडे फीड नसला तरी उचलायचा का नाही तिथनं आपण विचार करतो. अहो इच्छाच नाही खरं बोलण्याची आपली. लोक म्हणतात, म्हणजे लोक सगळ्या गोष्टी उपलब्ध, खोटं कुठंपर्यंत पण बोलू शकतात लोक. कुठे दुसरीकडे सांगणार, झोपला असलो तरी कामात आहे सांगणार. धडधडीत लोक खोटं बोलतायत का? कलीचा प्रभाव आहे. लोकांनाही दोष देऊ नका, तर मग तुम्हाला चांगले लोक दिसणार नाही जगात. म्हणजे ते कलीला मध्ये घ्या जरा, थोडं सुख लागेल तुम्हाला. कलीचा प्रभाव आहे, सोडून द्यायचं, कलीचा प्रभाव आहे, जाऊ द्या म्हणायचं. नाहीतर तुम्हाला सुख नाही लागणार जीवनात. लोक तुम्हाला सुखी नाही ठेवायची. लोक तुम्हाला असे अनुभव येतील लोकांच्या, तुम्हाला काय कसं आहे, कलीचा प्रभाव आहे. एक माणूस चाललेला असतो रस्त्याने, एक विनोद करतो, मी पुढे हसायला, आणि पोलीस असतात सिट्टी बाजूला थांबलेला, आणि तो सिग्नल तोडतो आणि पुढे जातो. पुढे गेल्यानंतर पोलीस विचारतात, मी तेच सांगतो की प्रवृत्ती कशी माणसाची, खोटं बोलण्याची किंवा फसवण्याची प्रवृत्ती माणसाकडे, फसवण्याची. अजून खूप फसवतात लोक. इतकं फसवणूक आपण पाहतो की आर्थिक फसवणूक, वेगवेगळ्या प्रकारची फसवणूक चालली. लग्न संस्था आता आपण लोक सांगतायत की इतकी फसवणूक चालली विवाहाच्या ह्याच्यामध्ये, पण लग्न करायचं नंतर ते हे करायचं, बरेच काय काय इतकी फसवण्याची वृत्ती वाढली लोकांची. ही सगळा कलीचा प्रभाव आहे. म्हणजे आपण विचार करू शकत नाही असं बाहेरच्या जगात चाललं आहे. मग ते चाललेला असतो तो माणूस, तो बदलतो सिग्नल, रेड सिग्नलला हे करतो आणि चुकीच्या पद्धतीने पोलीस त्याला सिट्टी मारून थांबवतात. मग पोलीस विचारतात, काय पाहिलं नाही का, सिग्नल लागला होता तरी गाडी घेता म्हणून. ते म्हणलं पाहिलं होतं की, म्हणले मग तरी गाडी घेतली. अहो सिग्नलला पाहिलं होतं, तुम्हाला नव्हतं पाहिलं. अशी जिथं संधी मिळेल तिथं फसवायचं. कोण आपल्या बरोबर नसेल आणि संधी मिळाली आपल्याला म्हणून एकट्याने भक्तानी, एकटा भक्त असला त्यानंतर त्याच्या मनात जे विचार येतात ना, ते त्याचं चारित्र्य. तुम्ही एकटा असताना त्यावेळेस तुमच्या मनात काय विचार येतात ते तपासा. बघा ते जपान वगैरे मध्ये म्हणतात, म्हणजे ऐकलंय, माहीत नाही, की बाबा जरी कोणी पोलीस नसला, सकाळची वेळ असली, कुठलीही वेळ असली, रस्त्याने एकही नाही, आणि जर सिग्नल लागलेला असला तर आजूबाजूला एकही व्यक्ती नसली तर ती व्यक्ती सिग्नलला थांबते, ती तो नियम पाळते, फसवणूक करत नाही. मी असंही ऐकलं होतं, हे खरे का माहीत नाही, की चोर जरी पळत असला आणि राष्ट्रगीत लागलं तरी तोही जागेवर थांबतो. मग ते दुसरा एक जण मला मित्र मला, अरे थांबणारच की, त्याला माहिती आहे पोलीस पण थांबल म्हणून. अरे तुम्ही जर असा विचार करणार असेल, अरे कशी आपल्यामध्ये सुधारणा होणार. तुम्हाला दुसऱ्यातलं चांगलं पण बघायचं म्हणलं तरी जमत नाही आपल्याला. तुम्हाला म्हणजे मला, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, मी. आपल्याला दुसऱ्यातलं चांगलंच बघायचं नाही, त्यात पण काय करणार, त्यात काय, त्याला वेळ आहे, त्याला ते जमतं, आपलं काम नाही. पण म्हणलं आज त्यांनी 64 वेळा केल्या, काय काम आहे त्यांना, दिवसभर मोकळे आहेत, काय काम आहे त्यांना, किंवा दिवसभर मोकळा आहे, आपलं नाही ते काम, माझं शेड्यूल वेगळं. असं नका करू, काहीतरी त्यातनं घ्या. 100% काय तुम्ही काय कोणाचे विचार तर थांबवू शकत नाही आपण. तुम्ही काय विचारा, तुम्ही किंवा मी काय आपण विचार, पण एक घ्या, काहीतरी आहे घेण्यासारखं जगामध्ये चांगलं. याच्यावर विश्वास जोपर्यंत, श्रद्धा आहे ना, तोपर्यंत आपलं चांगलं आहे. पण जगात काही चांगलंच नाही असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर मग आपली परिस्थिती धोक्याची, खूप कठीण आहे. हे काहीच नाही जगात चांगलं. कुणीही घ्या, भक्त घ्या, भक्त, काय खरं नाही जगात असं तुम्ही म्हटलं ना, संपला तुम्ही. आणि भक्तीमध्ये जोपर्यंत आपण दुसऱ्याला दोष देऊ राहू तोपर्यंत आपली प्रगती नाही. आपण स्वतःला जेव्हा दोष देऊ ना, तोपर्यंत सुधारण्याची शक्यता जास्त आहे. पण आपण जोपर्यंत दुसऱ्याला दोष देऊ तोपर्यंत प्रगतीची शक्यता नाही. तर जसं मग अशी म्हटलं मी की मोबाईल येऊ, काय येऊ, कलेने इतका प्रभाव केला आहे, खोटं खरं बोलायची इच्छाच होत नाही. काही दिवसांनी एखाद्या दिवस मला वाटते नरकामध्ये वाढ झाली तर मोबाईल नरक एक येईल. मोबाईल नरक, फार मोबाईल बनला, मोबाईलच्या नरकात टाकले. असं मी नाही, मी ज्यांचं लेक्चर ऐकत होते ते सांगत होतो की ते म्हणले असं एका दिवस नरक वाढ जर झालीच, काही करायची ठरवली तर असं एक नरक. ते इतकं आपण मोबाईलला वेळ झालंय. कलीचा प्रभाव आहे. वरिष्ठांचे आशीर्वाद घेण्याची कोणाची इच्छा नाही, भगवंतांनाही वाकून दंडवत करायची इच्छा नाही. बघा असं करतात लोक.
इथं येऊन येऊन शेवटला आज एकाचं इकडं तिकडं कोण बघतं, मग थोडे वागतात, मग दंडवत निम्मात घालणार, मग नंतर आता पूर्ण असे सपाट आशीर्वाद घेत नाही. पूर्वीचं मला लहानपणीच आठवतं आहे, कुणी घरी आले, पाहुणे आले, काय आले, वरिष्ठ असले की त्याला नमस्कार करायचे. आत्ताची मुलं करतायत का? काय कोणाच्या पाण्यात किंवा कोणाच्या घरी चालू आहे का हा कार्यक्रम? आईवडिलांनी सांगितलं असेल तर करतात, पण आईवडील पण म्हणतात काय सांगून तरी करायचं, काय ऐकणार नाही, न सांगितलेलं बरं याला. कधीतरी पोरं करतात मनात आलं तर. नाही तर पहिलं ही पद्धत होती बघा, हे सगळं कलेने हिरावून घेतलं, आशीर्वाद घ्यायचे. मराठवाड्यात वगैरे बऱ्यापैकी चालते. मराठवाड्यामध्ये बघा तुम्ही, मी पाहतो अजून त्या जिथंच अजून ग्रामीण भाग आहे, फार औद्योगिकरण झालं नाही, फार मोठे काय ज्ञानाने फार लोक मोठी झाली नाहीत, फार ज्ञान आले त्यांना, PhDवर, तो वागणार नाही माणूस. ज्ञानी माणूस काय वागतोय? मराठवाड्यात वगैरे मी पाहतो काय भागामध्ये, म्हणजे आपण जरी गेलो ती लहान मुलं असते की लगेच नमस्कार करणार. आता आपल्या इकडे बारामतीत तर ही पद्धत नाही मला वाटते, पाहुणे आल्यावर नमस्कार करायचे काय कुणाच्या. तर हे सगळं बदलत चाललंय. आणि आपल्याला माहिती आहे कलीचा हा प्रभाव आहे सगळा. परीक्षित महाराजांचं राज्य असं होतं की कलीला जागाच नव्हती. ती कली दिसला त्यांना बैलाच्या रूपामध्ये मारताना गाईला, तेव्हा कलीला विचारलं इथं काय करतोय तू? म्हणले काहीतरी स्थान द्या मला, मी सुद्धा एक व्यक्ती, मलाही कुठेतरी जागा द्यायला पाहिजे, आणि तुम्ही तर राजे. त्यांना दया आली कलेची. बघा परीक्षित महाराजांना दया आली कलेची. ही दया आहे ना, ही दया निर्माण होणं आपल्यामध्ये खूप महत्त्वाचं. आपल्यालाही संवेदनशीलता पाहिजे, ती आपल्याकडनं कधी कधी जात नाही, कठोरता येते आपल्याकडं. परीक्षित महाराज म्हणले ठीक आहे तुला 4 स्थानं देतो. मग त्यांनी आपल्या सगळ्याला माहितीच आहे ती 4 स्थानं. जिथं नशापान चाललाय तिथं जा, जुगार चालली तिथं जा, मांसाहार चाललाय आणि व्यभिचार चाललाय तिथं. म्हणले तुमच्या इथे जागाच नाही, अशी जागा दिली तुम्ही राहिला की तुमच्या राज्यातच कुठं नाही. पण आज गल्ली गल्लीत ही जागा आहे. दुर्दैव आहे, गल्ली गल्लीत ही जागा आहे आज. म्हणजे इस्कॉनची जर काय फॉरेनचे जे काय टेम्पल आहेत, जसं सांगतात की त्या टेम्पलच्या बाहेर आलं ना माया काय असते ती कळतं. ह्या 4ही गोष्टी टेम्पलच्या बाहेर पाऊल टाकले की आहेत फॉरेनमध्ये. आपल्या इथं नाही, आपण टेम्पलच्या थोडं बाहेर गेलो तरी ठीक आहे वातावरण, पण तिथंच नाही. आणि तिथं लोक भक्ती करतायत, किती महानता असेल त्यांची. हे 4 नेम आज गल्ली गल्लीत आलेत. 4 दोष गल्ली गल्लीत आहेत फॉरेनमध्ये. आपल्या इथं थोडे बघायला मिळतातच, पण फॉरेनमध्ये सगळीकडे येते, जे परीक्षित महाराजांच्या काळात कुठंच नव्हते. परंतु फॉरेनमध्ये मी जर सांगितलं की मंदिरच्या बाहेर जरी पाऊल टाकलं तरी ह्या गोष्टी बघायला मिळतात. मंदिरच्या खालीच मांसाहाराची दुकानं, मंदिरच्या बाजूलाच सगळं ते, मंदिरच्या बाहेरच हे सगळे व्याभिचार, ह्या सगळ्या गोष्टी, नशापान करणारी लोक. प्रभुपादांकडे तर नशा करत करत लोक आत यायचे प्रभुपादांच्या खोलीमध्ये. आपण म्हणजे सिगरेट वगैरे वळत लोक यायचे. असं सगळं ते कलीचं राज्य तिकडे आहे. असा गली गल्लीत कली झाला आहे. म्हणून आपण बघितलं असेल 31 डिसेंबरला बारामतीमध्ये काय झालं माहीत नाही. आपल्याकडे कीर्तन चाललं होतं, काही ठिकाणी ग्लास वाजत असतील, आपल्याकडे कीर्तन वाजत होतं, करताल वाजत होतं, काही ठिकाणी ग्लास वाजत असतील. अशी परिस्थिती सध्याची. आणि अशा या जगाचं काय होणार याची काळजी होती त्या ऋषींना, म्हणून ते यज्ञ करत होते. हे जे बाकी सगळे जे आहे ना 31 डिसेंबर वगैरे, हे काय आपला खरं डायरेक्ट संबंध नाही, हे सगळे फॉरेनचं आहे. ह्या फॉरेनमधनं परकीय लोकांकडनं एवढ्या काही गोष्टी आल्या, जसं इंग्रज इथं चहा सोडून गेले. काहीच त्याचा संबंध आहे तसा आपला, काहीच नाही. पहिलं म्हणजे मी ज्यांचं लेक्चर ते म्हणतो की 100 वर्षापूर्वी चहा ज्यांच्या घरी बनायचा ते नशापान करणाऱ्या घरी असं म्हणायचे. कोणाच्या घरी चहा अजून चालू आहे? सोडायला पाहिजे, काय हरकत आहे. आणि इस्कॉनचं पण कॉपी वगैरे मिळते की ज्याच्यामध्ये ते नशा आणणाऱ्या गोष्टी नाहीत. काय गरज नाही चहाची. ही 100 वर्षापूर्वी. आता फार आपण मोठ्या ह्याच्यामध्ये घरी गेला हो चहा सुद्धा केला नाही हो. अरे काय अभिमानाची गोष्ट आहे, चहा केला नाही, चहा सुद्धा की इतका चहा अंघोळणी पडलाय आपला. हे फुकट देत होते इंग्रज सुरुवातीला, घ्या चहा प्या, चहा प्या. आपले लोक नाही, ते असे फुकट वाटायचे चहा गावागावात असं मानतात. आणि 100 वर्षापूर्वी तर चहा ज्याच्या घरी होतोय,
जसं आपण म्हणतो ना, अरे यांचं घर ना, जर एखाद्या घरी समजा डायरेक्ट काय व्यसनच करत असतील दारूचं वगैरे, तर म्हणतात घरी व्यसन करतात मुलं बसून. आता आपल्याला किती ते बेकार वाटतं, अरे वडील मुलगा एकत्र बसून व्यसन करतात, हो असं हे घर आहे. तसं पूर्वी असं म्हणा, अहो यांच्या घरी नशा होती, नशा, चहा पिला जातोय. आणि आज घरी जर चहा नसेल, 2, 3, 4 काय किती टाइमला लोक चहा पितात. काही झालं तरी जरा चहा ठेवा. अरे तुम्ही अंत्यविधीवर येताय तरी चहा प्यायचा. किती अंत्यविधी किती गंभीर आणि हृदयद्रावक गोष्ट आहे. त्या दिवशी पण चहा, ही आपली संस्कृती नाही. त्या इंग्रजांनी काय केलं असेल ते केलं असेल बाबा. काय चहाचं व्यसन लावलंय, काहीच नाही. चांगली घटना घडली, चला चहा घ्या, चला चला जाऊ त्या हॉटेलमध्ये चहा घेऊ. इंग्रजांनी जो काय प्रभाव टाकला, आणि आता ते नवीन आहे. आपल्या तिथं बारामतीत नसेल होत, म्हणजे हे जो सगळीकडे म्हणजे उठल्या उठल्या चहा पाहिजे. आपल्यात करते का असं कोण? आता कशाला कोण हातवर करते, करेल नाही करणार कोण. काय ते बेटी काय कुठल्याच ह्याच्यामध्ये या गोष्टी बसत नाही. हे बघा, हे कलियुग थांबणार नाही, हे आधी डोक्यात ठेवा. हे असंच चालणार, हे काही बदलणार नाही, कोण बदलूही शकत नाही. मला सांगा बरं, साधा पाऊस चेंज करता येईल का? आता पाऊस पडतोय, अवकाळी पाऊस थांबवता येईल का? कोणी सरकारने काही करू द्या, सरकारने एक काहीतरी शोधलंय वाटतं, ते विमान पाऊस पाडायचं. ते काहीतरी सोडतात आणि मग तो पाऊस पडतो. थांबवायचं कुठं काय? का काय शोधलंय काय? अरे हा साधा पाऊस थांबवता येणार नाही, तर हा कली थांबवता येईल का? हे कलियुग इतकं भयंकर आहे, ते थांबवू नाही शकत आपण. साधा पाऊस थांबवण्याची ताकद नाही कुणाकडं, कली थांबवण्याची काय ताकद आहे? पण आपण एक करू शकतो. आपण पाऊस थांबवू शकत नाही, पण छत्री खरेदी करू शकतो. आपण कलीला थांबवू शकत नाही, पण ही भागवतम रूपीची छत्री, तिचा सहारा घेऊन आपण कलीपासून सुरक्षित राहू शकतो. आणि हा भागवताचा सहारा जो परीक्षित महाराजांनी घेतला, सगळ्या ऋषींनी घेतला, तो सहारा जर आपण घेतला तर आपण कलीला थांबवू शकत नाही. परंतु ज्याप्रमाणे पाऊस किती जरी आला तरी छत्रीने आपलं रक्षण होतं, तसं कलीचा प्रभाव जरी किती असला तरी आपण जर भागवतमचा आश्रय घेतला, रोज काही का होईना पानं आपण जर भागवतमची वाचली, तर कलीच्या प्रभावापासून आपली नक्की सुटका होईल. म्हणून भागवतमचा आधार घ्यायला पाहिजे. किती जण भागवतम वाचतात? 1 हात, 2, 3, 4, 6, 7, 8, 10. हळूहळू करतायत, करू का नको, रोज वाचतोय का नाही, खरंच आहे का नाही म्हणून. बघा, मी मगाशी म्हणलो होतो खरं बोलण्याची वृत्ती नष्ट झाली, तसं नाही ना काही. माझ्याकडूनही रोज होत नाही. पहिलं खूप वाचायचो, नंतर परत थोडं मागं पुढे सगळं, माझंही सगळं आध्यात्मिक गोष्ट. पण जे नवीन आहेत त्यांना विनंती, जितकं काय वाचून घेता येईल ना तेवढं आत्ता घ्या. तुम्ही आजी बघा, आपण म्हणतो का नाही, आता तुम्ही आता सगळे मुलं आहेत तिथं, काय मोठे नोकरीला आहेत. लहानपणी जेवढं आपण वाचलं त्याच्यावरच आत्ताच आपलं जीवन चाललं आहे बऱ्यापैकी. आपण काय श्यामची पुस्तकं वाचले असतील, अमुक वाचलं, आता वाचायला वेळ होत नाही नंतर आपल्याला. त्यानंतर मग कुणाला नोकरी लागली, काय लागली प्रपंचाला. पण एक वय असतं, त्या वयामध्ये ती ही असते. ती आता जे आहेत ना त्यांनी सोडूच नका. आता काही काही जुने भक्त आहेत ना, ते तुम्हाला कदाचित वाचताना दिसणार नाहीत, पण त्यांनी खूप वाचलंय, खूप ऐकलंय, त्यांनी अनेक यात्रा केल्यात, म्हणून त्यांनी वाचू नये असं नाही. पण तुम्ही त्यांच्याकडे पाहू नका, तुम्ही तुमचं पहा. पूर्वी त्यांनी खूप ऐकलं. आपण जसं म्हणतो, आता मुलं असतात, आपण मुलांना तू खूप वाच, वडिलांना इच्छा असते ते वाचायचं, पण तेवढं होत नाही. आता काही काही जुने भक्त त्यांनी वेगवेगळ्या सेवा स्वीकारल्या, त्या सेवेतनं त्यांना आता वेळच नाहीये. काही काहींनी एवढ्या सेवा स्वीकारल्यात, आता वाचण्यासाठी त्यांना वेळ होत नाही, त्यांना दुःख आहे त्याचं. पण सेवा आहे महत्वाची. पण नवीन लोकांना अजून एवढ्या सेवा नाही आहेत. अजून तुम्हाला एवढं तुम्ही स्वीकारायचं म्हटलं तर एवढ्या सेवा लगेचही तुम्हाला उपलब्ध मिळणारही नाही. तेवढ्या काही ज्या एकदम अशा सेवा आहेत की ज्या जुन्या अनुभवी लोकांना करायचं. तुम्ही आता काय करा, भरपूर वाचन, भरपूर जप करा, भरपूर तुम्ही वाचन करा. कालांतराने तुम्ही काही वर्षांनी इथं स्थिर झाल्यानंतर तुम्हाला सेवा करण्याचा खूप मूड होईल. त्यावेळेस मग वाचायला कदाचित तेवढं मिळणार नाही. वाचलं तर सगळ्यांनीच पाहिजे, पण तुम्ही खूप वाचा. तर तुम्ही त्याचा
वाचलं तर मग ते अनंत काळासाठी तुम्हाला ते उपयोगी येईल. हा झाला की ही जी काही चर्चा आहे भागवतमची ही कलियुगाच्या आरंभी सुरू झाली. काय झालं याच्यामध्ये? भागवतममध्ये काय प्रश्न उत्तर आहे. प्रश्न विचारलेत 6 आणि त्याच्यावरती मग काय दिलेत? उत्तरं दिलेत. आणि ती सगळी उत्तरं मग ते 12 स्कंद आहेत. आता प्रश्न विचारण्याची आपली कशी पद्धत असायला पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं, प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला सांगणाऱ्याबद्दल, जो सांगतोय त्याच्याबद्दल आदर पाहिजे. आदर पाहिजे. कधी कधी आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी प्रश्न नाही विचारायचा. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं असा प्रश्न टाकतो ना, सगळ्यांना कळलं पाहिजे की मी पण किती विचार करतो. तर आपली विद्वत्ता अर्जुनाने विद्वत्ता दाखवण्यासाठी प्रश्न विचारले नाहीत, जगाच्या कल्याणासाठी प्रश्न विचारले. परीक्षित महाराजांनी विद्वत्ता दाखवण्यासाठी प्रश्न विचारले नाहीत. त्यांनी विचारले की लोक अशी नरकाच्या दिशेने जात आहेत, त्यांना कसं थांबवता येईल. तर जे आपले प्रश्न आहेत ते विद्वत्ता दाखवण्यासाठी नसावेत. ते प्रश्न सगळ्याच्या कल्याणासाठी, आपली नम्रता त्यात दिसली पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न पाहिजेत. प्रश्न व्यक्तिगत नको आहेत. पुढची गोष्ट, कलेचा एवढा प्रभाव आहे, लोक ब्रह्मचार्यांना पण विचारतात की बाबा कुणाचं काय असतंय अफेअर वगैरे, ते जर तुटलं तर आता मी काय करू. तुम्ही ब्रह्मचार्यांना प्रश्न विचारताय. लग्नाचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, एक प्रचंड प्रभाव आहे जगाच्या बाहेरच्या मध्ये. व्यक्तिगत प्रश्न. आणि दुसरी काय आहे? नम्रता व श्रद्धा लागते प्रश्नामध्ये. थोडं थांबता आलं पाहिजे, श्रद्धा पाहिजे. प्रश्नात सांगितलेलं उत्तर कदाचित आज रोजी तुम्हाला ते योग्य वाटेल नाही वाटेल, ते ऐका आणि ते जपून आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवा हृदयाच्या. एक काळ कठीणच्या कठीण काळामध्ये तेच उत्तर तुम्हाला उपयोगी येणार आहे, याच्यावर तुमची श्रद्धा पाहिजे. पण आपलं समाधानच होत नाही. काही काहींचं तर प्रश्नाच्या उत्तराने समाधानच होत नाही. लवकर ह्याला विचारतील, त्यांनी नाही सांगितलं की त्याला त्याला त्याला, जोपर्यंत त्याच्या मनासारखं कोण उत्तर देत नाही तोपर्यंत त्याचे प्रश्नच थांबत नाही. त्यांनी एक उत्तर ठरवून दिलेलं असतं. पण मी काय करू आता, सकाळी पण मला सेवा आहे आणि 16 माळा, मी कुठला निर्णय घेऊ. एकाला विचारलं, एक सांगितलं नाही सेवा माते तुम्ही सेवा करा. त्याच्या मनात जर तोच विचार असेल ना, सेवा इम्पॉर्टंट आहे, तर तो त्या उत्तराने समाधानी होईल. तो पुढच्याला जाऊन विचार काय करू, नाही म्हणजे आपली श्रद्धा पाहिजे की ठीक आहे आज मी प्रश्न विचारलाय, उत्तर हे मिळाले, थांबूया थोडं. जसं आपण एक कथा पाहतो, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांच्या तुळशीदास प्रतीकमध्ये कथा येते की एक रामसेवक म्हणून असतात, त्यांच्याकडे महाराज असतात बऱ्याच दिवस, की त्यांच्याकडनं ती रामकथा वगैरे महाराज ऐकतात प्रवासामध्ये. आणि त्यानंतर जाताना आता त्या रामसेवकांना पण वाटतं की महाराजांना काहीतरी द्यावं म्हणून. मग आता ते इकडं तिकडं पाहतात, त्यांना काही पटकनी दिसत नाही देण्यासाठी. महाराज निघालेले असतात पुढच्या प्रवासाला. महाराज प्रत्येक आश्रमात थांबायचे, भेटायचे त्यांना ऋषींना आणि पुढं पुढं प्रवास करत जायचे, जोपर्यंत महाराजांना आतून वाटत नव्हतं आपण इथं थांबावं. त्यांच्याकडे थांबलेले असतात आणि मग ते म्हणतात काय द्यायचं, तर एक बाजूला त्यांच्याशी वाकडी सरळ पण काठी नसते, अशी वाकडी काठी असते ज्याचा ते आधार घेऊन चालायचे. तर ते रामसेवक म्हणतात ही काठी घे आणि ही भक्ताच्या कृपेची काठी, ही तुला कठीणच्या काठीण संकटामध्ये वाचवेल, किंवा ही जी काठी वाचवणार नाही पण भक्तांची जी कृपा आहे काठी रूपाने मिळली, तुला कठीणच्या कठीण प्रसंगामध्ये वाचवेल. आणि मग आपण पाहतो की महाराज तिथून काठमांडूला येतात नेपाळला, आणि रात्री ज्यावेळेस ते उतरतात काठमांडूमध्ये, तर काठमांडूची कुत्री फार फेमस आहेत, शिकारी कुत्री. त्याच्या जर याच्यामध्ये कोणी अडकला सापडला तर ते 1-2 नसतात, 10, 15, 20 ते गोळा होतात आणि अक्षरशः त्या व्यक्तीचे लचकेच काढतात. आणि रात्रीची वेळ महाराज उतरलेले त्या ट्रक ह्याच्यामधून, त्या साधनामधून उतरले, तशी ती कुत्री भुंकायला लागली, लाळ गाळायला लागली ती. आणि महाराजांना जणू काय खाऊन टाकण्यासाठी, आणि त्या कुत्र्यांना कंट्रोल करणं कठीण आहे. ही इथली साधी कुत्री आपण पाहतो ती खास फेमस आहेत तिथली, की ती जीव घेणार एखाद्याची. आणि त्यावेळेस महाराज एकदम बैचेन होतात, काय करू अशा परिस्थितीमध्ये. त्यावेळेस महाराज ज्यावेळेस थोडंसं प्रार्थना करतात त्यावेळेस त्यांना ती काठी आठवते, ती ज्यांच्याजवळ दिलेली असते. आणि त्या काठीच्या आधाराने मग महाराज एका एका कुत्र्याला म्हणूया आपण मारतात, झोडपतात, आणि मग ती कुत्री थोडीशी पांगतात, बाजूला होतात, नंतर परत अटॅक होतो. पण सुरुवातीचा जो मुख्य अटॅक झालेला असतो त्या काठीच्या ह्याने तो परतावून लावतात.
आणि महाराजांचं ते वाक्य आठवतं की काही गोष्ट असू द्या तुम्हाला कृपेच्या माध्यमातून मिळालेली, काही असू द्या, पण ती तुम्हाला मोठ्यातल्या मोठ्या संकटातून वाचवते. म्हणून हिथं जे आपण काय ऐकतो हे साधारण गोष्टी नाही आहेत, हे भगवंतांचे शब्द आहेत, हे साधारण शब्द नाही आहेत. कितीतरी लोकांचा अनुभव आहे की ज्यावेळेस ते हित येतात त्यावेळेस त्यांना प्रश्नाचं उत्तर मिळतं. तुमची जर प्रामाणिक इच्छा असेल एखाद्या गोष्टीचं उत्तर मिळवण्याचं आणि तुम्ही जर हिथं आता असाल की अरे बाबा आज मला समजत नाही एखाद्या गोष्टी शंका, तुम्ही जर इथं असाल तर जे प्रवचन देणारे आहेत त्याच्या हृदयामध्येही भगवंत आहेत. भगवंत त्या प्रवचन देणाऱ्या व्यक्तीला सांगतात की समोरच्या व्यक्तीला याने त्याचं अंतःकरणापूर्वक इच्छा आहे ऐकण्याची, तर त्याला अशी प्रेरणा देतात की त्याला ज्या गोष्टी पाहिजे ती त्याला शब्दातून मिळते. हे कनेक्शन आहे भगवंतांचं ना आपलं भक्तांचं, ते आपण समजून घ्यायला पाहिजे. तर जे काय प्रश्न आहेत ते नम्रता आणि श्रद्धापूर्वक विचारायला पाहिजेत. श्रद्धा जर आपल्याजवळ असेल तर मात्र आपल्याला सगळ्या गोष्टीची, कारण मनुष्य आहे ना हा श्रद्धेनेच बनला आहे. तुम्ही नीट बघा, मी 5च मिनटं घेतो, प्रश्न तर आज काय होणारच नाहीत, आपण परत पुढच्या 6 प्रश्न घेऊ. 5 मिनटं मी तुम्ही थांबतो. मनुष्य आहे ना हा बनला श्रद्धेने. बघा तुम्ही आस्तिक असो नास्तिक असो तो श्रद्धेनेच बनलाय, नाही तर हे जगत चाललं नसतं. बघा तुम्ही एसटीत बसता, श्रद्धा ठेवली म्हणून तर बसता ना ड्रायव्हरवरती, तुमची श्रद्धा आहे ना की हा आपल्याला व्यवस्थित नेईल म्हणून, काय कुठं काय ॲक्सिडेंट करणार नाही. गाडी चालवता तुमची श्रद्धा आहे समोरचा माणूस आपल्या अंगावर येणार नाही. हे बनवलंच आहे असं, हे जी काय बॉडी बनवली ना यामध्ये श्रद्धा भरली. फक्त आपला प्रॉब्लेम काय आहे, आपली श्रद्धा दुसरी चुकीच्या ठिकाणी लागली. प्रत्येक माणूस श्रद्धावान आहे, नास्तिक असो कोणी असो, नाहीतर मग तो वेडा होईल. म्हणून जे आपण बघतो की जे मानसिक ह्याच्याकडे जातात त्याचे काय झालेलं असतं, पहिल्यांदा श्रद्धा ढासळलेली असते, त्याला संशय असतो कोण मला मारल, कोण माझं काय करल, माझं पुढं काय होईल, भविष्याचं माझ्या काय होईल. का तिची श्रद्धा ढासळली सगळी, कारण मेन आहे तो श्रद्धेने बनलाय, त्याच्याकडे श्रद्धाच गेली पूर्ण. जे मानसोपचार तज्ज्ञांकडे जातात त्यांचा मेन प्रॉब्लेम काय असतो, श्रद्धा नसते, कशी श्रद्धा ढासळलेली असते. मग काय तो भविष्याच्या चिंतेने दुःखी असतो, किंवा त्याला एक संशय वृत्ती असते की माझं काहीतरी वाईट होईल, माझं काहीतरी खराब होईल. मग तो माणूस आहे तर त्याच्यामधली काय गेली निघून, श्रद्धा निघून गेली. आस्तिक असो नास्तिक असो ती गोष्टी नंतरची, पण माणसाला जे बनवलं गेलंय जसे या शरीरामध्ये अनेक गोष्टी बनवल्यात तशी एक गोष्ट भगवंतांनी दिली ती म्हणजे श्रद्धा, विश्वास. फक्त आपला एक प्रॉब्लेम आहे तो आपण चुकीच्या ठिकाणी टाकलाय. तो जर आपण योग्य ठिकाणी टाकला श्रद्धा आणि विश्वास तर आपण बघू शकतो जीवनामध्ये आपण किती सुखी आणि समाधानी होऊ शकतो. म्हणून श्रद्धा आणि विश्वास भक्तांवर पाहिजे. आणि श्रद्धा डळमळीत कधी होती आध्यात्मिक जीवनाची, असंच संघामध्ये सगळ्यात जास्त श्रद्धेला तडा बसतो. ते स्लो पॉयझनिंग असतं, तुम्हाला कळतही नाही. तुम्ही म्हणतो काय मी त्याच्याबरोबर उठतोय बसतोय, अरे ते इतकं हळूहळू पॉयझनिंग होतं ना, तुलाही कळत नाही की तुझी कशी श्रद्धा कमी होत चालली. समजून येत नाही आपल्याला. ती व्यक्ती नॉर्मलच वाटेल तुम्हाला, पण त्याच्याकडे कधी भगवंतांचे शब्द नाहीत, कधी कृतज्ञता नाही, भगवंतांचं कधी नाव नाही, त्याच्यामध्ये कधी तुम्हाला तो मंदिरात चल म्हणणार नाही. असं जर असत संघ तुम्हाला असेल, तुम्हाला समजूनही येणार नाही की ती तुमची श्रद्धा कशी कमी कमी होत आली. त्यामुळं अशा लोकांचा संघ करा, अशा व्यक्तींचा संघ करा तो भगवंतांविषयी बोलेल. अशा व्यक्तींचा संघ करू नका ज्याला भगवंतच दिवसभर आठवत नाही, तो तुम्हाला काय आठवण करून देणार. आणि आपण इथंच फसतो. असंच संघामध्ये आपण खूप पुढाकार घेतो. त्याच्यावर ठेवा संबंध, पण संघ करताना हृदयातल्या गोष्टी बोलताना भक्तांवर बोला, तर तुमची श्रद्धा वाढेल. नाही तर श्रद्धा ही खूप कोमल आहे. आणि कली साधारण गोष्टीला अटॅक करत नाही. कली जसं काउन्सिलर ट्रेनिंगमध्ये सांगत होते ते बरोबर, कली हेही पाहणार नाही किती मोठं मंदिर बांधलंय, ह्यांच्या किती कमिटी आहेत, ह्यांच्याकडे किती प्रसार वितरण केला जातोय, तोपर्यंत कली झोपू नये. तुमचं मोठं मंदिर झालं तरी कली झोपलेला आहे. कलीला तरी आवडायला नाही पाहिजे मोठं मंदिर झालेलं, त्याला आवडत नाही अजिबात, कारण मग त्याचं स्थान कमी होतं ना, तरी तो झोपलेलाच आहे. तुमच्याकडे 25-30 मोठ्या कमिटी आहेत, मोठा प्रसाद आहे, रोज 5-10 आयटम तुम्हाला आठवड्याला खेळवला, तरी कली गाढ झोपलाय.
मग कली कधी उठतो? कली ज्यावेळेस पाहतो की हे सगळे भक्त एकत्र येऊन सेवा करतायत, त्यावेळेस मात्र कली जागा होतो आणि असे काय मनामध्ये विष कालवतो भक्तांच्या की तुम्ही एकत्र येणार नाही. कलेला सगळ्यात जास्त जर कलीचा अटॅक आहे तुम्ही एकत्र येत असाल तर. मग ते कुटुंब एकत्र असेल, ते पती पत्नी एकत्र येत असतील, मुलं एकत्र असतील, कलीला कलह करायचा आहे. कलीला कलह करायचा आहे म्हणून कलीचा सगळ्यात मोठा अटॅक जर कुठं होत असेल तर एकत्रपणा दिसला की कली अटॅक करणार. कलीनं जर पाहिलं 200 लोक इथं कीर्तन करतायत 31 डिसेंबरला, कलीला राग येणार आणि जस्ट तो बाहेर फिरून येईल, वा हॉटेलिंग चाललंय, हे मोठे तुडुंब भरलेत बाकीचे, वा कली खुश, मी निवांत आहे. आणि तो फिरत फिरत ज्यावेळेस इथं येईल, अरे इथं कीर्तन चाललंय आणि ते पण एवढं एकत्र हातात हात घालून, कली चिडला. मग कली अशी काय योजना करणार, तुमच्या मनाला आणि तुमच्या श्रद्धेला कसा तडा जाईल ते पाहणार. म्हणून म्हणतात चीनने एवढी मोठी भिंत बांधली, भिंत बाहेरच्या लोकांनी पाडलीच नाहीत, आतल्याच काही लोकांनी कशी पाडायची ती सांगितलं, त्यांनीच दारं उघडी केली. भिंत पडलीच नाही, दारं कोणी उघडली? ते आतल्या लोकांनी उघडली. म्हणून प्रभुपाद म्हणायचे आहे, माझ्या मिशनला बाहेरून धोकाच नाही, माझ्या मिशनला आतून धोका आहे. आपण जर एक संघ राहिलो तर मात्र मिशन फुलल्याशिवाय राहणार नाही.